केंद्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांना गती द्या. प्रकल्प योजनांचे प्रस्ताव व्यवस्थित तयार करा. योजनांबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, अशी तंबी खासदार विशाल पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिशा समितीच्या बैठकीत बोलताना दिले. दरम्यान महापालिकेच्या घनकचरा, पथदिवे प्रकल्प तसेच जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या एकांकी कारभाराचेही त्यांनी बैठकीत वाभाडे काढलेत. दोन्ही विभागांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून कारभार सुधारा अशा सूचना दिल्या. महामार्ग, महावितरण, जलसंपदा, घरकुल योजनांसह अन्य योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कार्यान्वित यंत्रणांनी काम करावं असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत सर्वच योजना प्रकल्पांचा खासदार पाटील यांनी बारकाईने आढावा घेतलाय. जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय काळात एकांकी कारभार सुरू आहे, यावरून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. जिल्हा परिषदेतील टक्केवारीच्या कारभारामुळे माझ्या लोकसभेतील कामावर परिणाम झाल्याने सांगलीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्या टक्केवारीच्या घोळात माझा खासदार फंड कमी झाला. संसदेत चांगली भाषणे करूनही निधी कमी खर्च झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून झालेल्या खरेदीबाबतही खासदार पाटील यांनी विचारणा केली आहे. भिलवडी गावात आज सकाळी 10:30च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्या राज वैभव पवार याचा भरधाव डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुःखद घटना सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास भिलवडी माळवाडी रोड सरळी पुलाजवळ घडली आहे. राज हा भिलवडी गावातील भिलवडी शिक्षण संस्थेची खाजगी मराठी शाळा इयत्ता पहिलीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो आपल्या आईसोबत घरी येत होता. अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने राजला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की राज याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. त्यांनी पंचनामा करून राजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे पाठवला. पोलिसांनी डंपर चालक दशरथ शंकर महानूर याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पळालेला चालक भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय. पोलिसांनी डंपर जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले. गावकऱ्यांनी रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक आणि गतिरोधकाच्या अभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्या मुलांना शाळेतून घरी परतताना सुरक्षित वाटावं यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकरी करत आहेत. स्थानिकांनी रस्त्यावर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. राज हा कुटुंबातील सर्वांचा लाडका मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. उरण इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले. या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. धनगरी ढोल आणि हलगी घुमक्याच्या निनादात जल्लोष करण्यात आलाय. साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. वाळवा पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील, तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. तसेच त्यानंतर इस्लामपूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे व्यापारी वर्गाने सर्वांचं स्वागत केलं. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, ज्येष्ठ नेते सी.बी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष केदार पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, भाजपाचे नेते जयराज पाटील, मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे, शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, अमोल पाटील, भीमराव माने, दी.बा. पाटील, सतीश महाडी, कपिल ओसवाल, संदीपराज पवार, अमोल ठाणेकर, सोमनाथ फल्ले, सत्यवान रासकर, सागर जाधव, पार्थ शहा, राष्ट्रवादीचे अशोकराव खोत, भास्कर कदम, भास्कर मोरे, अजित पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारच्या निर्णयाचं स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले. पक्षकारांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी अधिकचा खर्च होतो. यासाठी कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे अशी आग्रही मागणी राहिली आहे. त्या अनुषंगाने आता काही हालचाली सुरू झाल्या. त्यातून पश्चिम महाराष्ट्रातील पक्षकारांना कमी खर्चात झटपट न्याय मिळू शकेल. सर्किट बेंच होताना किती न्यायालय असणार, फौजदारी, दिवाणी न्यायालय किती असतील यादींची स्पष्टता हवी असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केले. ॲडव्होकेट निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून राष्ट्रपतींनी निवड केल्यानंतर त्यांचा पहिलाच सत्कार सांगली वकील संघटना
ॲडव्होकेट वसंतराव पाटील लॉयर्स ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आज बार रूममध्ये झाला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोकराव वाघमोडे, उच्च न्यायालयातील वकील सुदत्त पाटील, अनिकेत निकम, अभिनंदन वग्यानी आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ॲडव्होकेट निकम म्हणाले, मला स्वप्नातही वाटले नव्हते की माझी राज्यसभेवर खासदार म्हणून निवड होईल। मी निवडणूक हारलो होतो, राजकारणातही नव्हतो। लोकसभा निवडणुकीवेळी 3 दिवस शासकीय सुट्टी होती, त्यामुळे बरेच मतदार मजेसाठी बाहेर असल्याचा मला फटका बसला। निवडणूक संपल्यानंतर मी पुन्हा माझ्या व्यवसायाकडे वळलो। निकालानंतर अनेकांना वाटले ॲडव्होकेट निकम आता संपले, परंतु राजकारणाचा मला व्यवसाय करायचा नव्हता। राजकारणाला शुद्धतेची जोड दिली तर चांगलं काम करता येतं, असंही ते म्हणाले। राज्य शासनाकडून शक्तीपीठ महामार्गाची जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे। तासगाव व कवटेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोजणी रोखून अधिकाऱ्यांना हाकलून लावले। मिरज तालुक्यातील गावांमध्ये देखील 4 दिवसात मोजणी सुरू होणार आहे। अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊ नये, अन्यथा हाकलून लावले जाईल, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कौलापूर येथे बैठक पार पडली। दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। जिल्ह्यातील तासगाव, कवटेमहांकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी रोखून मोजणी अधिकाऱ्यांना हाकलून लावले। त्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। तर कौलापूरपासून येथे मोजणी सुरू होणार आहे। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। दिगंबर कांबळे म्हणाले, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये। रत्नागिरी नागपूर महामार्गाचे 6 पदरी भूसंपादन केले। त्या शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी आणि तोट्यात गेलेल्या त्याच महामार्गाला जीवदान देऊन शक्तीपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन तसेच उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। मिरज तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मिरज पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे काँग्रेस पक्ष ताकदीने लढणार आहे। मिरज तालुक्यावर लक्ष देणार असून तालुक्यात दौरा करणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय। दरम्यान प्रत्येक कार्यकर्त्यांच्या गाडीला पेट्रोल डिझेल दिले जाईल, पण गाडीचे इंजिन चांगलं पाहिजे, उमेदवार मेरिटमध्ये असला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली आहे। मिरज तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकरी भवनमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार विश्वजित कदम बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, जितेश कदम, शैलजाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, मिरज तालुक्यातील कार्यकर्ता हा काँग्रेसच्या विचाराने चालतो। काँग्रेसचा बालेकिल्ला हा अजूनही भक्कम आहे। कोण म्हणतं काँग्रेस संपली आहे? काँग्रेस संपलेली नाही, ती आता ताकदीने उभी राहील। मी आता मिरज पूर्व भागात दौरा करणार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला आपण बळ देणार आहे। स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम यांना मानणारा हा तालुका आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबायचं नाही। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चांगले उमेदवार देऊ, आलेली मरगळ झटकून आपण आता कामाला लागण्याचे आदेश आमदार विश्वजित कदम यांनी दिले। आष्टा मर्दवाडी रस्त्यावर महाजन मळ्यानजीक शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झाले। बिबट्याने कुत्र्यासह मांजरावरही हल्ला करून त्यांना ठार केले। महाजनमळा परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्या वास्तव्यास आहे। शेतकऱ्यांच्या सततच्या मागणीमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। परिसराची पाहणी करत ठस्यांचं निरीक्षण करत ते ठसे बिबट्याचेच असल्याचं त्यांनी सांगितलं। या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। बिबट्याच्या वास्तव्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मिरज तालुक्यातील धामणी येथील खुशी पार्क जवळ भरधाव वाहनाने सायकल स्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे। या अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। सुनील अशोक वाले असं मृत व्यक्तीचे नाव आहे। अपघातानंतर वाहन चालक न थांबता पसार झाला। या प्रकरणी चंद्रकांत अशोक वाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत सुनील वाले धामणे गावातून सायकलवरून सांगलीकडे येत होता। 14 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खुशी पार्क जवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात सुनील यांचा मृत्यू झाला। अपघात घडल्यानंतर संबंधित वाहन चालक जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला। यानंतर मैताचे भाऊ चंद्रकांत अशोक वाले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे।
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने येथील जॅकवेल जवळील विद्युत शिफ्टिंगसह क्रॉस कनेक्शनची कामे मंगळवारी हाती घेण्यात येणार आहेत। त्यामुळे सांगली व कुपवाड शहरात बुधवारी अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी दिली आहे। सांगली पाणीपुरवठा योजना अंतर्गत जॅकवेल उपसा केंद्र येथे महावितरण कंपनीकडील रिंग मेन युनिट शिफ्टिंग करून विद्युत जोडणीचा चार्ज करण्यासाठी कामे हाती घेण्यात येणार आहेत। यांसह अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी क्रॉस कनेक्शनची कामे हाती घेण्यात येणार आहेत। ही कामे मंगळवारी हाती घेण्यात येणार आहेत। मंगळवारी सकाळपासून कृष्णा नदी येथील जॅकवेलमधून पाणी उपसा बंद केला जाणार आहे। जलशुद्धीकरण केंद्र देखील बंद राहणार आहे। मंगळवारी सायंकाळपर्यंत ही कामे पूर्ण होणं अपेक्षित आहे। मात्र याचा परिणाम बुधवारी सांगली व कुपवाड शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी 2 दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन चिदानंद कुर्णे यांनी केलं आहे।